एक मिनिट होल्ड करा. ओके. ओके. आता सगळ्यात पहिलं जे रिव्हिजन मध्ये आपण पहिलं बघणार आहे, सगळ्यात पहिलं बघणार आहेत की आपल्याला टी पिन जनरेट करायचं असते, ट्रान्झॅक्शन पिन जनरेट करायचं असते. टी पिन संदर्भात काही लोकांना अजून पण माहिती नसणार आहे. टी पिन म्हणजे प्रत्येक बँकिंग किंवा फायनान्शियल सर्व्हिससाठी लागणारा एक कोड असतो. ते कोड तुम्ही स्वतः जनरेट करतात, जे 4 अंकी असला पाहिजे. कसा क्रिएट करणार आहे, इथं बघा राईट हँड साईडला इथं जे तुम्हाला प्रोफाईल पिक्चर दिसते, त्या प्रोफाईल पिक्चरवर क्लिक केल्यानंतर इथं पहिला ऑप्शन येते माय प्रोफाईल. त्या माय प्रोफाईल ऑप्शनला क्लिक करा. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला ऑप्शन दिसत आहेत व्हर्टिकल्स मध्ये. त्यापैकी तुम्ही बघू शकतात 4th नंबर ऑप्शन आहे पिन मॅनेजर. तर या पिन मॅनेजरवर क्लिक केलं तर इथं तुम्हाला एक पिन क्रिएट करायचं असतं. इथं दिले न्यू पिन. न्यू पिन म्हणजे तुम्ही एक पिन क्रिएट करा जो 4 अंकी असला पाहिजे, 4 डिजिट्स असला पाहिजे. त्यानंतर कन्फर्मेशन ऑफ पिन, जे 4 अंकी पिन ठेवलं त्याच्या कन्फर्मेशन द्या. त्यानंतर इथं राईट साईडला बघा सेंड ओटीपी म्हणून ऑप्शन आहेत. माऊसच्या मुवमेंटला बघा सगळ्यांनी. त्या सेंड ओटीपी वर क्लिक केल्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरला एक ओटीपी गेला असेल, ते ओटीपी तिथं सबमिट करायचं आणि रिसेट पिनला क्लिक करा. जसा तुम्ही रिसेट पिनला क्लिक करणार आहे, तुमचं पिन क्रिएट झालेलं आहे आणि इन फ्युचर कधीही तुम्हाला आपल्या पोर्टलमध्ये सिक्युरिटी पिन किंवा टी पिन विचारलं त्यावेळेस तुम्हाला हे 4 अंकी पिन द्यायचं आहे. ओके. तर हे टी पिन म्हणजे ट्रान्झॅक्शन पिन किंवा सिक्युरिटी पिन. तर ह्याचा यूज असेल. इन फ्युचर जर तुम्ही विसरलं तर सेम प्रोसेस फॉलो करून नवीन पिन क्रिएट करून घ्यायचं. तर अशा प्रकारचे तुम्ही टी पिन क्रिएट करू शकता.